नमस्कार. आपण प्रत्येक नारळी पौर्णिमेला नारळापासून बनवलेले पदार्थ करीत असतो. कोणी नारळी भात करतात तर कोणी नारळाची बर्फी. बर्फी ही करायला अतिशय सोपी असते आणि खाण्यास तर खूपच छान लागते. चला तर मग आपण बर्फी करण्यास सुरुवात करू. मी 2 नारळ घेतलेले आहे. त्यात 15 ते 20 बर्फीच्या वड्या होतात. नारळ फोडल्यानंतर खोबऱ्याच्या पाठीमागे असणारा काळा भाग बटाट्याचे सार काढतो ना, त्याने सोलून घ्या किंवा तुम्ही सुरीने पण काढू शकता. फक्त हळूवारपणे करा, जेणेकरून तो भाग खोवलेल्या नारळात दिसता कामा नये. त्यामुळे बर्फीचा कलर काळपट येतो. तो काळा भाग आपण काढून टाकला तर खोबरे अगदी स्वच्छ पांढरे शुभ्र दिसते. पाठीमागचा कडक भाग काढल्यामुळे बर्फी खाताना सुद्धा मऊ लागते. सोललेले खोबरे आता बारीक किसणीने किसून घेऊ. त्यामुळे बारीक खोबरे किसले जाते आणि बर्फीला असेच खोबरे लागते. म्हणूनच मी मोठी किसणी वापरली नाही. किसताना दुखापत होणार नाही याची काळजी घ्या, कारण तेलकटपणामुळे कधी हात घसरून दुखापत होऊ शकते. यावर उपाय म्हणून तुम्ही खोबऱ्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक करू शकता. बघा, आता मी तुम्हाला दोन्ही प्रकारे करून दाखवले आहे. आता आपण साहित्य बघू. साखर मी 1 वाटी घेतली आहे. ते प्रमाण मी जेवढे खोबरे घेतले आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणात मी साखर घेतली आहे. 1 लहान वाटी दूध, 4 ते 5 विलायची. आता कढई तापत ठेवते. तापल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घाल. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये किसलेले खोबरे टाकून घे आणि ते 5 ते 7 मिनिटे मंद आचेवर परतून घेऊ. त्यामुळे बर्फी जास्त दिवस टिकते व चिकट होत नाही. खोबरे भाजल्यानंतर दुसऱ्या भांड्यात ओतून घेऊ. त्याच कढईमध्ये साखर टाकू. साखर टाकल्यानंतर साखर बुडेल इतपत 5 ते 6 चमचे पाणी टाकून घेऊ. त्यात घेतलेले दूध सुद्धा टाकू. आता साखर विरघळेपर्यंत चमच्याने सारखे हलवत राहा. जर तुम्हाला कमी गोड बर्फी करायची असेल तर तुम्ही कमी साखर वापरू शकता. फक्त लक्षात ठेवा, कमी साखर वापरल्याने बर्फी सेट होण्यास जास्त वेळ लागतो आणि बर्फी कोरडी होते. साखर विरघळल्यानंतर त्यामध्ये खोबरे टाकून आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. हे मिश्रण मंद आचेवर 5 ते 6 मिनिटे हलवत राहणे. मिश्रण घट्ट होईपर्यंत हलवणे. तोपर्यंत मी ज्या भांड्यात बर्फीचे मिश्रण टाकणार आहे त्या भांड्याला तूप लावते. माझ्याकडे बर्फीचा ट्रे नसल्यामुळे मी ताटातच बर्फी करणार आहे. आता मिश्रण घट्ट झाले आहे. ते आपण ताटात ओतून घेऊ. मिश्रण गरम असल्यामुळे मी वाटीला तूप लावून व्यवस्थित थापून घेते, जेणेकरून मिश्रण व्यवस्थित सेट होईल.
आता आपण हे थंड करायला ठेवू. मिश्रण कोमट असतानाच त्याच्या वड्या पाडून घेऊ. मी पिझ्झा कटरचा वापर केला आहे. तुम्ही सुरीने सुद्धा काप करू शकता. फक्त ते करण्या अगोदर त्याला तूप लावा. आता ही बर्फी 1 तास थंड होऊ द्या. थंड करण्यासाठी फ्रीजचा वापर करू नका. मिश्रण थंड झाले आहे. आता आपण वड्या काढून घेऊ. बघा, बर्फी इतकी मऊसूत झाली आहे. पटकन तिचे 2 भाग होतात व खाण्यास तर विचारू नका, तोंडात टाकताच विरघळते. तर तुम्ही या नारळी पौर्णिमेला नक्की करून बघा. आमच्याकडे ही सर्वांना आवडते. तुम्हाला सुद्धा आवडेल. शिल्लक सुद्धा राहणार नाही. करून बघा. मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली बर्फी.